हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज तारीख आहे 9 मार्च 2025 आणि आता वाजले 6:30. तर आता संडे आहे, तर आज आपण 6:30 वाजता निघालो आहे. तर आता पहिलं आपण डांगे चौकात जाऊन CNG फुल करूया आणि मग पहिली ट्रिप बघूया. आज फक्त ओला नाही, फक्त उबर आणि रॅपिडो आपण मारायचे आहेत. तर बघूया आजची इन्कम किती होती. पहिली ट्रिप लागली आपल्याला वाकडमधून सदाशिव पेठेला ड्रॉप करायचं आहे. 250 रुपये काही दाखवलेले. बघ कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केला किती रुपये भेटतात ते आपल्याला. कस्टमरला ड्रॉप केला आपण दगडूशेठला वाकडवरून आणि इथं आपल्याला भेटले 247 रुपये. पुढची ट्रिप बाजूनच लागली आपल्याला, तर कस्टमरला जाऊन पिकअप करूया. तर जी ट्रिप आपण खराडीला ड्रॉप केली ती त्याच बिल्डिंगमधून आपल्याला सेकंड ट्रिप पण लागली. तर जी खराडीला ट्रिप ड्रॉप केली त्याचे आपल्याला 170 रुपये भेटलेत. आणि तिथनं जी दुसरी ट्रिप लागलेली तिला कोंडव्याला ड्रॉप केले आपण. 30 मिनटं काय लागले. आज संडे तर काहीच ट्रॅफिक नाही आहे, काहीच कुठं म्हणजे रश वगैरे भेटला नाही आहे मला सकाळपासून. तर 7 वाजता जरी राईड चालू केली तरी, सकाळी 7 वाजल्यापासून जरी राईड केली तरी. आणि जी कोंडव्याला ड्रॉप केली त्याचे आपल्याला 213 रुपये दिलेत. तर ठीक आहे. तर असं पर 10 रुपये किलोमीटरनी आपल्याला राईड तर भेटल्यात या. ठीक आहे, आपण बघूया आता पुढची राईड कुठं. रेट परवडण्यासारखे मोठ्याच राईड घेऊया. संडे तर लॉंग डिस्टन्सच्या राईड घेऊन टार्गेट कंप्लीट करूया आणि बघूयात पुढची राईड कशावरून लागते. हाय, तर आपल्याला कोंडव्यावरनं खूप टाईम झाला. राईड तर नव्हती लागत, पण खूप टाईमनंतर राईड लागली आहे. कोंडव्यावरनं हिंजवडीला सोडायचं होतं. पर किलोमीटर आपल्याला 10 आणि रेट भेटला आहे. आणि आता इथं ड्रॉप केलं कस्टमरला हिंजवडीला आणि आपल्याला इथनं एक पिंपले गुरवची राईड लागली आहे. ती पण काय पर किलोमीटर 10 रुपयांनी दिसते. तर पिकअप करूया कस्टमरला. रिकामं भेटण्यापेक्षा राईड कंप्लीट केलेलं आहे बरं. तर जाऊया कस्टमर पिकअप करा. ड्रॉप केलं बघूया किती किलोमीटरला आपल्याला किती रुपये भेटतात. हिंजेवाडी आणि पिंपरी सौदागरला आपण ड्रॉप केले त्याचे 171 रुपये भेटले. 170 म्हणजे 170.67 पैसे दाखवतात ते. आणि तिथनंच आपल्याला लगेच 500 मीटरवर दुसरी ट्रिप लागलेली. छोटी ट्रिप होती, म्हटलं ही पिकअप करून फटाकसे कंप्लीट करूया. तर त्याचे 130 रुपये भेटलेत. 15 मिनटावर काय ड्रॉप होतं. आज संडे तर कदाचित काय माहीत एवढं मार्केट नाही आहे. ऑर्डर सगळे स्लो आहेत. मला जे पण ऑर्डर पडतात ते आता सगळे 150 ते 200 यामधलेच आहेत. 150 ते 200मध्ये 180 वगैरे ते. तर बघूया आजच्या दिवसात किती अर्निंग होती. आता जेवढे ट्रिप येतात ते पटपट ॲक्सेप्ट करतोय. भले जवळच्या असो, पण जवळच्या ट्रिप असल्या तर रेट थोडाफार आपल्याला चांगला भेटतोय. म्हणजे 10च्या जागी 13 रुपये 15 रुपयांनी तरी भेटतोय जर जवळची ट्रिप असेल तर. पण जवळची ट्रिप ते इथं ड्रॉप होणार आपला टाईम फक्त जास्त जातोय. पण रिकामा बसण्यापेक्षा हे बरं. तर आता परत एक ट्रिप लागली आहे पुढची मला, ती हिंदोडीला ड्रॉप करायचे इथनं वाकडवरनं. तर आता कस्टमरला चालू आहे पिकअप करायला. ड्रॉप केला बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतं ते. तर कस्टमरला आपण ड्रॉप केलं इथं हिंजवडीला. आपल्याला त्याचे 171 रुपये काहीतरी भेटलेत. हां, 171 रुपये भेटलेत. आणि आपल्याला त्याच्या बाजूच्याच सोसायटीवरनं डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनची ट्रिप लागली. 300 काहीतरी आहे. तर आपण जाऊया कस्टमरला लगेच पिक करूया. 2 मिनटाच्या अंतरावर आहे. पिक करून मग ड्रॉप केला बघूया. पर किलोमीटर माझ्यामध्ये तर 10 रुपयांनीच देईल. तरी आपण बघूया ड्रॉप केला प्रॉपर किती रुपयाने भेटतं आपल्याला. कस्टमरला आपण हिंजवडी स्टेशनला ड्रॉप केला आहे. त्याचे 322 रुपये आपल्याला भेटलेत. आणि टोटल आपल्याला 26 किलोमीटर भरलेत. म्हणजे पर 10.5 रुपयाच्या एस्टिमेट आपल्याला रेट भेटला आहे समजा. तर आता दुपारचा टाईम आहे आणि आज एवढं काय हे पण स्टेशनसुद्धा एकदम रिकामच आहे. काय गाड्या नाही आहेत, काय नाही आहेत. तरी आता बघूयात आपण अजून 3-4 तास करूया. आपलं आत्तापर्यंत 1700 रुपये अर्निंग झाले. तर अजून 3 तास करून 2000-2500पर्यंत करूयात. पुढची ट्रिप आली आपल्याला संगमवाडीवरनं फुरसुंगीची आहे. आपण स्टेशनजवळ होतो. पूर्ण 3 किलोमीटरवरनं पिकअप पडलं आहे आपल्याला. म्हणजे पिकअप करायला 10 मिनटं लागलेत. तर कस्टमरला आधी फोन लावला, कन्फर्म केलं. कस्टमर बोलला या ठीक थांबतो. तर कस्टमरला आता पिकअप करून फुरसुंगी ड्रॉप करूया. मग बघूया आपल्याला किती भेटतं ते. तर आता आपण आहे इथं भूमकर चौकात वाकडला. आपण जी संगमवाडीवरनं ट्रिप फुरसुंगीला ड्रॉप केलेली त्याचे आपल्याला 221 रुपये भेटलेत. म्हणजे 15 किलोमीटर समजा ते 10 पर किलोमीटर 10 रुपयांनीच भेटलेत. आणि मग त्याच बाजूच्या बिल्डिंगवरनं लागोपाठ आपल्याला दुसरी ट्रिप लागली 454 रुपयाची होती. तर म्हटलं ॲक्सेप्ट करूया. आपल्याला पण आपल्या घराजवळचीच होती भूमकर चौकात. तिथनं पिकअप करून मग इथं ड्रॉप केलं. त्याचे आपल्याला 455 रुपये भेटलेत. तर आजचा दिवस इथं समाप्त करूया. कारण आपल्या CNGच्या पण लास्टच्या 2 गाड्या उरल्यात आणि आपला लगभग 2400च्या आसपास काहीतरी झाला आहे. आता आपण जाऊया घरात खाली आणि मग टोटल करूया CNG किती लागला, काय झालं टोटल, आणि बघूया आजचं प्रॉफिट किती आहे. हा मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी
आणि आजची इन्कम आपली झाली आहे टोटल 2284 रुपये. आणि आज फक्त आपण 8 तास काम केलं आहे. डेली आपण 12 ते 15 तास करतो, पण आज तरी 8 तासात आपले 2284 आले, ते खूपच आहेत आज. कारण आज संडे पण होता, प्लस आज इंडियाची मॅच पण होती, त्यामुळं मोस्टली ट्रॅफिकच नव्हतं आणि कुठेही बघितलं तरी आपलं पब्लिकच नव्हती. आज इंडियाची मॅच पण होती, प्लस संडे पण होता, त्यामुळं काहीच रश नव्हता. रेल्वे स्टेशनला पण काही रश नव्हता, म्हणजे पब्लिकच नव्हती. असं बाकी रिक्षावाल्यांचं पण बोलणं होतं की पब्लिकच नाही आहे आज इंडियाची मॅच वगैरे, म्हणून त्यांचा पण धंदा होत नव्हता. तरी आज आपला 8 तासामध्ये बरा झाला आहे 2284. त्यामधून आपल्याला CNG लागले टोटल 600 तर समजा, कारण आपल्याला आपल्या गाडीत लाचचे 2 कांडी उरलेले आहे, म्हणजे 550-600 पर्यंत आपला CNG समजा. आता 284 आजची इन्कम आहे 8 तासात. त्यातल्या CNG मायनस करा 500-550, तर आपल्याकडं 550 मायनस करा, तर आज आपल्याकडं आजची इन्कम टोटल आपली झाली 1734 रुपये 8 तासामध्ये. तर ठीक आहे, 8 तासामध्ये इतकी पण वाईट इन्कम नाही आहे आपली. ठीक आहे, तर उद्या आपण घरातून लवकर निघायचं ट्राय करूया, म्हणजे 3-4च्या दरम्यान, ताकी आपण आजची जे आपलं डेली 2000 टार्गेट आहे त्यामधलं 500 रिकवर होतील आणि आपण लवकर घरी येऊया उद्या. तर आपण उद्या लवकर जायचा प्रयत्न करू आणि लवकर येऊ, कारण आपले व्हिडिओ एडिटिंग पण टाईमावर आणि अपलोड पण करता येतील आणि आपले अनुभव आहे ते पण आपल्याला शेअर करता येतील, म्हणजे की आपल्या नवीन व्हिडिओसाठी हेल्पफुल काहीतरी. तर चला भेटूया उद्या. आपण उद्या 3 ते 4 मध्ये चालू करायचा प्रयत्न करूया. चला बाय.